शिकवताना कुणाकुणाला आवडतं सांगा. सर मला आवडतं. नक्की ना? आवडत नसलं तरी आवडून घ्यायची, आवड निर्माण करायची. या महान व्यक्तींचे इतिहास जर वाचला ना तर इतिहासामध्ये आपण काहीतरी भविष्यामध्ये चांगले काम करू शकतो. काय ते कसे केले असतील याचा विचार केला, आपणही तसं करायचा प्रयत्न करतो. हां, लिहा विषय मराठी. टॉपिक आहे आपला वर्ण विचार झालाय रे पोरांनो आपला. अरे कोण आहे भाई? ना अरे झाले की नाही वर्ण विचार? बघा बरे काय झाले. हो सर. हा सर व्यंजन पर्यंत झालेले, दंतोष्टी वर्ण पर्यंत झालं ना मग ते सर्व. आता काही राहिलं नाही त्यात. हो सर झालं. तो तक्ता पण टाकला होता ना तुम्हाला? तक्ता पण हो सर काढला. लिहिलंय. शाबास, तक्ता पण काढला हिने, पण खूप छान काढला हिने तक्ता. बहुत बढिया. ठीक आहे, आता आपण घेऊया पुढचा चॅप्टर. इझी आहे, तुमचा रोजचा चॅप्टर आहे स्कूलमध्ये ते. चलो लिहा, टॉपिकचं नाव लिहा, जोडाक्षरांचे लेखन. मग अनुसयाला वाटेल सर हे काय, आता आम्ही जोडाक्षर शिकायला गेले पहिली दुसरीला आहे का? अरे बेटा, ते UPSCला जातात ना, त्यांना पण येत नाही, त्यांचे पण जोडाक्षर चुकतात. तुम्ही तर काय, बरोबर आहे की नाही निर्विका? हो सर. हो सर. हां, तुम्हाला वाटते जोडाक्षर आम्ही काय आता पहिलीला आहे का? निर्विकाला वाटतं सर आता मी चौथीला आहे, आता 5वीला जाईन, मी काय जोडाक्षर शिकू काय आता, असं वाटते. ते झालं होतं ना, हां, पण जोडाक्षर नाही ना झालं. जोडाक्षरांचे लेखन नाही झालं आपलं. का झालंय? जोडाक्षरांचे लेखन नाही झालं आपलं, मला माहिती आहे ना. झाले रे? नाही ना झाले सर. मी सम्यक भाऊ नाही सर, जोड शब्द झालेले. हां, जोड शब्द आणि जोड अक्षर यांतला फरक झालाय ना. जोड शब्द पण झाले, त्याचे प्रकार पण झालेत, अनुकरणवाचक, बरोबर की नाही? ठीक आहे, काय हरकत नाही. आता हे जोड अक्षरांमध्ये जोड अक्षरांचे लेखन, पुराणं तुम्हाला माहिती नाही आहे, जोड अक्षरांचे काही प्रकार असतात आणि ते प्रकार आपल्याला शिकायचे. जोड अक्षर लिहिण्याच्या पद्धती पण आहेत, एक आडवी पद्धत, एक उभी पद्धत. हां, एक आडवी पद्धत आणि एक उभी पद्धत. म्हणजे कसं, हे जर मी असा लिहिला, हा क, आणि याचा दुसरा एक इथं क लिहिला, तर ही झाली उभी पद्धत. आणि हा क असा लिहिला तर ही झाली आडवी पद्धत. झाल्या जोडाक्षर लेखनाच्या दोन पद्धती. जोडाक्षर लेखनाच्या दोन पद्धती, ही आहे उभी, हां, आणि ही आहे आडवी. ठीक आहे, मग जोडाक्षर लेखनाचे काही प्रकार आहेत, जसं की ते व्यंजनावर. आता तुम्हाला खरं तर पहिला प्रश्न तुम्हाला असा पडला पाहिजे की जोड अक्षर कशाला म्हणतात. तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजनं येऊन त्याच्यामध्ये एक स्वर मिसळला की जोड अक्षर झाला. मग मला विचारायचे तुम्हाला, ही क आणि ही क, ही जोड अक्षर आहे का रे? नाही आहे. एक हां, एक मिनिट, एक आणि हा क हे जोड अक्षर आहे, कारण या क म्हणजे हा अर्धा क म्हणजे लंगडा क अधिक आणखीन एक लंगडा क. मग तुम्हाला वाटेल क म्हणजे डबलच आलं पाहिजे का सर? तसं नाही सर. आणि अ याच्यामध्ये मिसळला की ते जोड अक्षर झाला. म्हणजे पोरांनो, मी जर म्हणला म अधिक
ह लंगडा ह अधिक अ, मग हे जोडाक्षर झाला का? तर झाला सर. हे ह, हे म, हो सर हे म आणि ह, म्हैस. मह झाला. म म्हणजे हा जोडाक्षर झाला रे. म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन येऊन त्याच्यामध्ये स्वर मिसळला की व्यंजन जोडाक्षर तयार झाला. कळलं का पोरांनो? स्वर हे स्वतंत्र विचाराचे असतात, स्वतंत्र उच्चाराचे असतात. उच्चाराचे म्हणजे अ हे अ ला कुणाची गरज आहे का रे? नाही. पण ह्या क ला कुणाची गरज आहे का? आहे. कुणाची? अ ची. हा, या क ह्या की ला कुणाची गरज आहे का? आहे. कुणाची? हे ई ची. अरे भाई समजा क्या? म्हणजे व्यंजन जर तुम्हाला आता दुसरं मी आता हे असं लिहिलं, हे 2 वेळा क लिहिलं, एक क आणि हे क लिहिला, तर याला काय म्हणायचं? द्वित म्हणायचं. द्वित म्हणजे दोनदा आलं म्हणून द्वित म्हणायचं. दोनदा व्यंजन, एक व्यंजन दोनदा आलं रे आलं, त्याला द्वित म्हणायचं. काय म्हणायचं? द्वित म्हणायचं. ठीक आहे. आणि संयुक्त व्यंजन पण असतात. आता मला सांगा, आता हे त आणि हे य, आता हे काय आहे रे? हे जोडाक्षर आहे का? जोडाक्षर नाही रे. मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला जोडाक्षर म्हणायचं नाही. म्हणजे याला काहीतरी नाव असेल तर याला नाव आहे संयुक्त व्यंजन. काय म्हणायचं ना? संयुक्त. का? 2 व्यंजन आहेत. संयुक्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन असले की त्याला नुसतं व्यंजन असले तर संयुक्त व्यंजन, आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर. अरे समजे क्या? आता मला सांगा, ऐ ये प आहे. हे अर्ध प आणि त्याला य जोडला आहे. हे जोडाक्षर आहे का संयुक्त व्यंजन आहे? अरे क्या बात, किती हुशार आहे तुम्ही. आणि हे जोडाक्षर आहे का संयुक्त व्यंजन आहे? हे जोडाक्षर आहे. किती हुशार आहे तरी तुम्ही. झालं आपलं जोडाक्षराचे लेखन संपलं. मग त्याचे जे काही प्रकार आहेत ना, ते प्रकार तर आपण चालत बघूया. समजलं का रे पोरांनो? सांगा मला, समजलं का? सांगा पटकन. व्हिडिओ ऑन करा पटकन सगळ्यांनी. अंधार कोरडी शिक्षा, दुरांतो एक्सप्रेस. समजलं का रे भाऊ? समजलं ना? जोडाक्षराचे लेखन. तुम्हाला संयुक्त व्यंजन समजलंय, तुम्हाला जोड अक्षर समजलंय, तुम्हाला आणि काय समजलंय? तुम्हाला द्वित समजलंय का? तुम्हाला आडवी मांडणी समजली आहे. आडवी जोडणी किंवा मांडणी. आडवं तुम्हाला उभं पण समजलं की नाही? निर्विका समजलं का? निर्विकाला समजलं तर जगात कुणाला समजलं नाही. निर्विका समजलं का तुला? हो सर. ठीक आहे. निर्विकाला समजलं, जगात कुणाला समजलं नाही. चला लिहायला या मग आता इकडे. मी व्हिडिओ माईक बंद करा. चला एक ॲरो दाखवा इथं खाली एक ॲरो दाखवा आणि असं लिहा, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. हे आपलं मागे झालं की नाही पोरांनो? सांगा बरं. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. भाषणाचा विषय दिला ना पोरांनो, जमके तयारी करा. करता की नाही? हो सर. कोणत्या लँग्वेज? तुमच्या मनावर. लँग्वेज कुठल्याही लँग्वेजमध्ये करू शकता, काही विषय नाही. उदाहरणार्थ ओ, आ आणि असे सगळे भरपूर आहेत ना. किती आहेत असे स्वर? किती आहेत भाऊ? स्वर
12 आहे 12 भाऊ. 48 काय होत आहे? 12. ते 48 हे 30 आणि हे हे पूर्ण आहेत व्यंजन म्हणजे पूर्ण वर्ण. पण ओनली स्वर म्हणलं लक्षात ठेवा रे. स्वर वेगळे, व्यंजन वेगळे, वर्ण वेगळे, लक्षात राहिलं पाहिजे. राहतील हे स्वर 12 आहेत आणि ते ते आगावचे 2 मिळून नवीन 14. या आणि हां तसं सांगायचं. नवीन पकडून 14 सांगायचं आणि जुने 12 आहेत. ठीक आहे. दुसरं वाक्य लिहा. स्वरला हायलाईट करा येतं आणि दुसरं एक ॲरो दाखवून लिहा. व्यंजन किती आहेत रे? व्यंजन किती आहेत? 34 आहेत. किती आहेत? 34. इथं लिहून घेतल्यास इथं स्वर 12 व्यंजन 34 लिहून घे. हां लक्षात राहत. व्यंजन हे अपूर्ण बरं कुणाला वाटते बरं मराठी व्याकरणाची काही गरज नाही. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. कुणाला वाटते? नैर्विका. तर मला नाही वाटत. मराठीची काही गरज नाही. काय मराठी शिकायचं व्याकरण हे काय आम्हाला इझी येतं असं कुणाला वाटतं? व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. उदाहरणार्थ क ख. ठीक आहे. आता लिहा. एक हायलाइट करून लिहा. स्टार करून लिहा. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन कुणाला म्हणतात? दोन संयुक्त व्यंजन. दोन व्यंजने एकत्र आली त्यांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. दोन व्यंजने आणि स्वर कळले ना. दोन व्यंजने एकत्र आली. कन्फ्युजन होतं बरं, काही घाबरायचं कारण नाही, विसरून जातं कधी कधी, पण आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. संयुक्त व्यंजन दोन व्यंजने एकत्र आली की त्यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. उदाहरणार्थ सांगा बरं तुम्ही. उदाहरणार्थ पुढे लिहा तुम्ही. म अधिक ह लंगडा बरोबर काय? मह. मह हे काय झालं? याला हा पण लंगडाच, हा पण लंगडाच करायचा ह. ठीक आहे. त्यानंतर त लंगडा अधिक य लंगडा बरोबर त्य आणि लंगडा. लंगडा केला नाही तर काय होईल? तो जोडाक्षर. झालं. संयुक्त व्यंजन हा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, लक्षात राहतं. आणि आता लिहा
जोडाक्षरी. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम, दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन त्यांत शेवटी काय रे शेवटी काय शेवटी एक स्वर. क्या बात है, बहुत बढ़िया भाई. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन त्यात शेवटी एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. आता जोडाक्षर कळलं का तुम्हाला? कोणाकोणाला कळलं? सर मला. किती सोपं आहे रे मराठी. उदाहरणार्थ म अर्धा, ह अर्धा आणि इडलिंबूचा काय होईल सांगा तुम्ही? बरोबर. काय होईल रे? म अधिक ह अधिक इडलिंबू. मही 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 म ही होईल का ते? मही मही अर्ध म. दुसरं आहे का? त लंगडा अधिक र पण लंगडा अधिक उखळीचा नाही उसाचा. बरोबर. काय होईल रे? तो त्रू 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 होईल. काय होईल? त्रू त्रू. समजलं का पोरांनो? हो सर. स्वर आला तरच तो जोडाक्षर झाला, स्वर नाही आला तर तो संयुक्त व्यंजन झालं. हायलाइट करायचं. हे असे आहेत गोष्टी काही. आता लिहा पुढे. एक लिहा, आपलं द्वित राहिलं. आणखीन एक लिहा. एक द्वित किंवा एक ॲरो टाकून लिहा. ॲरो टाकून एकच व्यंजन एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की
एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित म्हणतात. द्वित म्हणतात. चालतं, काय हरकत नाही, तसंही चालतंय. झालं पोरांनो. आता द्वित लिहा बरे. मग कोणकोणते द्वित? उदाहरणात लिहा खाली. उदाहरणात 2 एकच व्यंजन 2 वेळा आलं की. मग आता तुम्ही क लिहा. क अर्ध, क पण इथं अर्ध. हे काय होईल रे? क होईल. क क पण ते पण अर्धच. द्वित म्हणायचं त्याला. त्याला काय म्हणायचं? द्वित. काही काही जणाला मराठीला सोपी वाटते आणि परीक्षेत गेलं की सगळं चुकून जाते. मार्क कटतात. बरोबर आहे का सम्यक भाऊ नांदेडकर? हो सर. लिहा, स्टार करून लिहा. जोडाक्षर लेखनाच्या पद्धती. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती पद्धती आहेत? मध्ये लिहा वाटल्या. सेंटरला लिहा. सेंटर कळतं ना? अनुसया? हो सर. मधोमधलेच तिथे, कारण आपण त्याचे 2 भाग करणार आहोत. जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती. कोणकोणत्या पद्धती आहेत? 2च आहेत. एक ॲरो दाखवायचा असा. कोणकोणते आहेत? उभी आणि आडवी. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. लिहा. एक आडवी आणि इथे एक उभी. का त्याची काही फक्त उदाहरणं लिहून घ्यायची. इथं परत आणि खाली काय दाखवा. आता हे लिहा. क अधिक क अधिक अ. हां, बरोबर लिहायचं. आडवी आहे ना, तर क आणि पुढं क लिहायचं. ओ राहिला बेटा तुझा. ओ पण लिहायचं. झालं. आता इथं बघा, तोच क लिहून दाखवतो. इथं उभीच्या खाली लिहा. असं ॲरो दाखवून. सर हे लिहायचं का? मग क अधिक क अधिक अ बरोबर उभी आहे. हे वरती एक क लिहायचा. हां, हे पूर्ण क लिहायचा वरती आणि खाली एक क लिहायचा. हे झाला उभी. हे काही कोणी लिहित नाही आता, पण लिहिलं तरी चालतंय असं. पण मग आपलं आडवीच लिहिणं जास्त. काही सर्च करताना हां उच्चार डबल होते ना, हां. त्याच्यासाठी खाली हां, असा असा. खड्डा आला ना हां, तर खाली ड येते. ठीक आहे.
झालं पोरांना, लक्षात राहील ना तुमच्या? लिहा आता पुढे. जोडाक्षरे, आता हे स्टार लिहा. लिहा, स्टार करून लिहा. व्यंजन किती आहेत रे? 34. व्यंजनांच्या स्वर किती आहेत रे? 12. लेखन पद्धतीनुसार व्यंजनांच्या लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार. जोडाक्षरांचे तुम्ही जर क्लास व्यवस्थित केला, ह्याला रिव्हिजन केलं, तर स्कूलमध्ये तुम्ही सरांच्याही पुढं असाल. सर शिकवत असताना तुम्ही सर्व उत्तर तुम्हीच द्याल. बरोबर आहे का अनुसया? हो सर. काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? आपण जर रिव्हिजन जर केलं ना, हां, तर आपल्याला सर पेक्षा जास्त येते. ठीक आहे. करता का तुम्ही? लिहा. 1 नंबर मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. दोनच आहेत. अख्ख्या 34 व्यंजनामध्ये अशी 2च व्यंजन आहेत की त्यांच्यामध्ये उभा दंड आहे. उभा मध्ये क आणि कोण आहे? कचा सारखा दिसणारा भाऊ फ. कचा हा जुळा भाऊ फ. जुळा भाऊ, हे जुळे लकर ओळखू येतात का रे आपल्याला? नाही ओळखू येत. कोणता राम कोणता श्याम काहीच कळत नाही मला तर. ते श्यामला राम म्हणून देतो, रामला श्याम म्हणून देतो. तसंच आहे. कधी फ ला क म्हणतो आपण, कधी क ला फ, फ ला क म्हणून देतो. बरोबर आहे की नाही? हे जुळे आहे, ते 2 जुळे. मध्ये जर करणार लिहित असेल ना आपले परिचय शब्द, आपण फरणार. फरणार होऊन जाईल तिकडं कदाचित. गेला वार. ते तुम्ही लिहिण्यावर येते. नीट लिहू. कळलं का? म्हणजे मध्ये आहे ना, हे मध्ये दंड, याला दंड म्हणायचं. दंड कशाला म्हणायचं? हे दंड नाही, हे दंड मध्ये, हे दंड, हे क. आणि काही जण ना क कसा काढतात माहिती आहे का? हे असा काढतात. अरे फ आहे रे. आहे. कशा काढता माहितीये का? काय असं वरचं बरोबर काढतं, नंतर एक खालचं असं दांडी. हे बघ, प काढ. वाटलं तू प काढ आणि प काढ असा, हे चालेल. अरे चालेल की नाही? पण काय हा काय काय कशा काढता माहितीये का? हे बघा. हे बघ, हे असं क काढलं, असं काढलं, असं खाली करून टाकतो. हे क. पोरांनो बरोबर आहे का? क हा क आणि हा फ, हे 2 जुळे भाऊ. किती आहेत मग? मध्ये उभा दंड असणारी व्यंजने किती आहेत? 2. पुढे लिहा 2. आणि कोणकोणती? क आणि फ. आणि फ. आणि फ. त्यांना लंगडं करून टाका दोघांनाही. झालं? मध्ये दंड असणारी व्यंजने कोणकोणती आहेत? लक्षात राहतील ना? मध्ये उभा दंड क आणि फ. 2 हे जुळे भाऊ आहेत, ओळखू येत नाहीत. हा, लक्षात ठेवायचं.
आणि मग काही उदा आपण त्याची जोड शब्द लिहून घेऊ त्यांच्या दोघांची थोडी. क पासूनचं कोणकोणते? कॉफी. क लिहि. क जोड अक्षर लिहायचं आपल्याला. रक्त, हे रक्त आहे ना, रक्त. हां, पुढे लिहा मक्ता. मक्ता, मक्ता म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? क्लेश. फक्त. फक्त चालेल ना. क्लेश लिहा, क्लेश. फक्त हे फ पासून झाले. फ पण ना ते दोन्ही आलं. क अर्ध म्हणजे जोड अक्षर घेतो ना आपण. आता इथे खाली फ फ लिहा. फ. अरे क आहे का फ आहे? हो. चाफ्याचे, चाफ्याचे, चाफ्याचे. फ्लावर. फ्लावर काय निर्विका? निर्विका झोपली की काय? निर्विका, काय सर? फ्लावर काय? फ्लावर याला अंडरलाईन करा. फुलाला फ्लावर भाजी असते ना. हे क ला अंडरलाईन करायचं. हे क, क आणि फो. 2 नंबर लिहा. चला लिहा बरं पटापटा, जेवढं होईल तेवढं. दोन नंबर लिहा. शेवटी उभा दंड असणारी व्यंजने. शेवटी उभा दंड तुम्ही थोडं आठवायचा प्रयत्न करा. आठवायचं काय सर म्हणा, आम्हाला व्यंजनच माहिती नाही आहेत. शेवटी उभा दंड, दंड. तप. शेवटी उभा दंड, शेवटी उभा दंड असणारी. श्रेयस आला का? ठीक आहे. असे हे व्यंजन आहेत ना पोरांनो, शेवटी उभा दंड असणारी 18 आहेत. किती लोक आहेत हे 18 लोक आहेत. सगळ्यात जास्त लोक हीच आहेत. ख ते कोणतं म्हणलं आता, प बरोबर आहे. म बघूया आपण. लिहा, लाईनच लिहून टाकू आपण एकेकाने. ठीक आहे, लिहा. ख लिहा. त्यानंतर घ, घ घराचा. च, ज, झ, हे काय रे? न येतो. हा, शाबाश. हे काय? न आहे बेटा. हे न, याला काय म्हणायचं? न्यो, 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 न्यो. त, थ, ध, थ, ध, नो. नो च्या पुढं प, दाखवा ना. ब, फ येईल का? फ कोण आहे? कोण आहे? तो मधला दंड आहे. अरे काय हुशार झाला रे भाऊ तू. भ, सर म. ठीक आहे. निर्विकाचा म, म. सर ठीक आहे, लिहा. झालं एवढं सर्वांचं? म पर्यंत झालं का सर्वांचं? प, ब, भ, म झालं का? 1 2 3 4 हो. 5 बाकी. म झालं? स. अरे य, म च्या नंतर य लिहा. य, व, स्वल्पविराम द्या. व, श, स,
एवढे लोक आहेत रे. आता याची काय उदाहरण आपण घ्यायची नाही एवढ्यांची, आपल्याला माहिती तर याची गरज आहे का रे यांची उदाहरणं? हां 17 झाले हो. हो असं तर झाली. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 18 झाले रे. 1 2 3 4 कोणतं राहिलं आहे का? 5 6 ले. 9 10 11 12 किती आहे? 17 आहे. 15 16 17 18 आहेत. कोणता राहिला यांचं? यांचं कोणतं तरी राहिला. हे बघा ख आहे का बघून घ्या तुम्ही. ख आहे का? तुला इथं सम लिहून देऊ. घ आहे का? हो च आहे आहे. का? हो हे बघा तुमचे राहिले कोणतं तरी. च आहे का? आहे. ज आहे का? आहे. आहे. झ आहे का? हो न आहे का? न्यो न्यो आहे का? न्यो तो आहे. त्रवाला न्यो आहे ना? नाही तो राहिला माझा. नाही. मग तो लिही त्रवाला न्यो याचा राहिला. पुढे लिही काही नाही. याचा त्रवाला न्यो राहिला. सर बाणाचा न राहिलेला तो राहिलाय. तो झालाय का? बाणाचं नाही राहिला पा. झाला. हो ध थो 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 व्याचा झाला का? थो 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 झाला. हो झाला. थो थोमारस. पण झालंय. ध धनुष्याचा झाला का? झाला. न नळाचा झाला. झाला. हो पो पतंगाचा झाला. हो हो झाला. झाला. न निर्विकाचा झाला का? न निर्विकाचा. तो कधीचा झाला? ब बासुंदीचा झाला. प पतंगाचा झाला का? झाला. हो सर झाला. ब हो झाला. झाला. हो झाला. भ च कोण आहे का आपल्याकडं? नाही. म आहे का? मामी नाही. आहे. म वर कोण आहे का आपल्याकडं? हो. म झाला का? झाला. हो सर झाला. य झाला का? झाला. य वर झाला. य च कोण आहे का आपल्याकडं? हो आधी एक होता ना. व चा कोण आहे का? हा यश. व झाला. आहे. कोण आहे? आहे ना. श झाला का? श हो षटकोणाचा. झाला. आणि स सम्यकचा झाला का? तो माझ्या मध्येच आहे. हो ठीक आहे. आता आपण याचे काही उदाहरण घ्यायचं नाहीये. आता 3 नंबर लिहा चला. माझा राहिला होता तो. तुझा काय राहिला होता? माझं झालं होतं. हां याचं राहिला होता. म्हणजे भाऊचं राहते काही ना काही. शेवटी आता शेवटी हे दंडावरच आहे सर्व. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने. निर्विका. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने किती आहेत? 14 3 आहे. 3 अनुसया. लक्षात ठेवायचं सोपं आहे. गणेश. लक्षात काय ठेवायचं? गणेश. गणपती बाप्पा लक्षात ठेवायचं. लिहा ग ला आहे का शेवटी दंड स्वतंत्र आहे? न आहे का? न ला आहे का स्वतंत्र दंड आहे? श आहे का? श. गणेश लक्षात ठेवायचं. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने कोणती आहेत? गणेश. र कशासाठी आहे? तर र आहे शेवटी येते. कोणताच दंड नाही त्याला. असाच अर्धा गोलानं झालेला आहे तयार. आता अक्षर पण आला असताना याच्यामध्ये नाही क्ष नाही ना. व्यंजनामध्ये. ते संयुक्त व्यंजन आहेत. ठीक आहे. पुढे लिहा. ग पासून आपण लिहू. कोणतं लिहिल? ग्लानी. ग्लानी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ग्लानी असे मी सांगतो ना शब्द, ते थोडं लक्षात ठेवत राहा रे. ग्लानी म्हणजे मरगळ येणे. ग्लानी येणे म्हणजे मरगळ म्हणजे असं थकवा येणे. येतात ना ग्लानी. आज जांभळ्या देतात. सरांचं ऐकून बोर झालं की देतात जांभळ्या तिकडं. माईक व्हिडिओ ऑन करा म्हणलं की मग लगेच नाही तोवर तिकडे सुरू राहतं जांभळ्या वगैरे. ते ग्लानी आलेले. व्हिडिओ ऑन करा म्हणलं की लगेच. बरोबर आहे निर्विका?
ठीक आहे. न काय सर? ऐकलीच नाही का बोलली? बरोबर आहे का? हा, अरण्य. अरण्य. तो क्लास लिहायचंय. हो लिहायचे बेटा. शो. शो. शोचा लिहा इथे पुढे लिहा इथे श्याम. हे श्याम असाच असतो बरं का. काही जण श्याम असा लिहितात. हे श्याम असा श्याम लिहितात. तसा नाही आहे तो. येच आहे त्याला श्याम. आणि हे इथपर्यंत ये श्याम झाला. बरं एक खाली एक वाक्य लिहून घ्या. हे गणेश लक्षात राहील ना पोरांनो तुम्हाला. हे खाली एक लिहा. एक ॲरो दाखवून लिहा. शो. शो हे अक्षर. शो हे अक्षर. ए पोरांनो कोणाकोणाला झोप यायला खरं सांगा रे तुम्ही. लिहा. असं पण लिहितात. असे पण लिहितात. लिहा. हा ते शो हे अक्षर. पेपर मध्ये येतं ना हा प्रश्न हा असतात ना. यस. प्रश्न येत ना. असे पण लिहितात. लिहा. कोणाकोणाला वाटतं हे श्रावण बाळाचं शो आहे वाटते. ते होतं कधी होतं ते असं केलं असं दिलं होतं श्रव. श्रावण बाळाचं श्रव. पेपर मध्ये येतं ना. असे पण लिहितात. निर्विका झोप कोणाकोणाला लिहिते. उदाहरणार्थ अश्व. हे अश्व. हे अश्व ना हे असं लिहितात. प्रश्न प्रश्न. सर प्रश्न. प्रश्न. हो बेटा. हे प्र आणि हे असं हे इथं न प्रश्न. हे असं काय करतात. हे प्र लिहिता आणि हे श्र लिहिता श लिहितात असा आणि हे न इथं देऊन देतात. तसं लिहितात ना. हा बरोबर आहे ना. प्रश्न असं लिहितात. बरं चला 4 नंबर घ्या. आपले 3च नंबर राहिलेत. या पटकन लिहा 4 नंबर. अर्धा दंड असणारी. अर्धा दंड. दंड म्हणजे माहिती झालं ना आता. माहिती आहे ते दांडा. दांडा. साईडला असलेला. अर्धा दंड असणारी आणि अर्धी. ठीक आहे. अर्धा दंड असणारीच लिहा. जाऊ द्या. अर्धा दंड असणारी किती आहेत. 3. कोणकोणते आहेत. छळल. छळल लक्षात ठेवायचं. छळल. कोणकोणते येतं लिहा. छ हे अर्धा दंड आहे की नाही रे. ळ ळ ळ येल्लो असं करता ना. अरे मला ळ हे नाही. लढायचं पाचशे 2 गोळे ठोकायचे. छळ ल. ठीक आहे. किंवा हे ल लला अजून एक लिहितो तो बा. हे असं लिहितात. लला. हे असं असंच लिहायचं होतं आपल्याला. हेच लिहा. हे दोन्ही लिहित चालते. छळल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा, आता बाकीचे जे आहेत ना उनको बाद में देखेंगे. थांबा ना. तोपर्यंत त्यांना आराम करू द्या. बाकीचे जे आहेत व्यंजन.
रचे खूप आहे बरं का, रचे प्रकार आहेत. हा आले. हां ते महत्त्वाचे आहेत. निवांत घेऊ त्यांना आपण. उदाहरणार्थ उदाहरणार्थ